जिल्हा परिषदेच्या मागासवर्गीय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करीत शुक्रवारी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्या दालनासमोर निदर्शने करण्यात आली। शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जिल्हा परिषदेत आले होते, पण मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे हे कार्यालयात हजर नव्हते। तेव्हा संतप्त कार्यकर्त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर निदर्शन करून काळे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। दरम्यान जिल्हा परिषद समोर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा यावेळी पुतळा देखील जाळण्यात आला। जिल्हा परिषद प्रशासन मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर सतत अन्याय करीत आहे असा आरोप बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष मनीष कावळे यांनी केला आहे। 2016-17च्या बदली प्रक्रियेत मागासवर्गीय शिक्षकांवर जाणीवपूर्वक अन्याय केला आहे असा आरोप देखील कावळे यांनी केला आहे। जे बहुजनांच्या शिक्षकावर यांनी अन्याय केला, यांच्या बदल्या कुठं यांना फेकून टाकलं। आज पहिली वेळेस असं झालेलं आहे की आमच्या शिक्षकांनी जवळपास 80पेक्षा जास्त शिक्षकांनी कोर्टामध्ये धाव घेतली। आमच्या माता भगिनी बिचाऱ्या इथून 150 किलोमीटरचा प्रवास करत आहेत। त्यानंतर त्यांना सकाळी 400 किलोमीटर 4 तास जायला लागत आहेत, 4 तास यायला लागत आहेत। या 4-4 तास 8-8 तास जर यांनी प्रवास केला तरी विद्यार्थ्याला काय शिकवतील। त्याचबरोबर या जिल्हा परिषदेमध्ये मोठमोठ्या प्रकारचे इथं घोटाळे झालेले आहेत। यांनी जो 44 शिक्षकांना बनावटी आदेशावरून ज्या बदल्या केलेल्या होत्या त्यापैकी फक्त यांनी 11 शिक्षकांवर कारवाई केली। बाकी शिक्षक यांचे काय घरचे होते का, काय यांचे पाहुणे होते का, हे आम्ही त्यांना जबाब विचारणार होतो। हे जाणून बुजून हे 11 शिक्षक हे बहुजनातले असल्यामुळं त्यांनी जाणून बुजून त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आमच्या बहुजनांच्या शिक्षकाला कर्मचाऱ्याला न्याय मिळेपर्यंत आम्ही त्याला जाब विचारणार आहोत। जवळपास 26 शिक्षकांना गैरसोयीच्या ठिकाणी पदस्थापना देण्यात आली असल्याचं देखील मनीष कावळे यांनी सांगितलं। मधुकर उन्हाळे यांचं निलंबन प्रकरण, भूताळे सायलू यांचे स्वाक्षरी प्रकरण, सेवा ज्येष्ठतेचे निकष प्रकरण, बनावट बदली प्रकरण, मागासवर्गीय शिक्षकांचे निलंबन प्रकरण अशा अनेक प्रकरणात मागासवर्गीय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर सतत अन्याय होत असल्याने बहुजन समाज पार्टी या अन्यायाविरोधात यापुढेही तीव्र आंदोलन करेल असा इशारा मनीष कावळे यांनी दिला आहे। यावेळी मराठा भाईचारा आघाडीचे उद्धव पावडे, विक्की वाघमारे, सुनील सोनसळे यांच्यासह बहुजन समाज पार्टीचे शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते।